आपला ज्ञानाचा विषय चाललेला आहे. काय चाललंय? ज्ञानम विज्ञान सहितम असं श्लोक सांगतो आपल्याला, होय ना. 2-3 गोष्टी मुद्दाम मागच्या रविवारी सांगायच्या ठरल्या. पहिलं असं आहे, प्राणी म्हणलं की त्याला ज्ञान आहे. आपल्याला असं वाटतं हे काय बुवा, मग माणसाचं काय वैशिष्ट्य आहे, नाही का? नाही. प्राणी म्हटला की त्याला चेतना आहे. चेतना हा शब्द मूळ चित पासून आहे. चित, चेतना. भगवंताचं जे स्वरूप सांगितलं त्याला 3 अंग आहेत. एक सद्रूप, दुसरं चिद्रूप आणि तिसरं आनंद रूप. अगदी सावकाश सांगतो हा, जड नाहीये, फारसं सहज समजणार आहे, कारण आपलंच बोलणं नाही ते, तसं कठीण नाही. सद्रूप म्हणजे काय? आहेच, असं म्हणजे असणे. तेव्हा काहीतरी आहे. आहे याचा अर्थ काय? कोणत्याही परिस्थितीमध्ये जे नाही असं होत नाही ते आहे. याला शाश्वत असं म्हणतात. काय वाटेल ती परिस्थिती येऊ दे, काळ बदलू दे, माणसं बदलू दे, जगामध्ये उलथापालथ होऊ दे, आहे ते आहेच. याला उत्तम उदाहरण माणसाचं आहे. आपल्या 3 अवस्था आहेत. जागेपण, मग स्वप्न आणि गाढ झोप. जागेपणामध्ये मी तर आहेच, प्रश्नच नाही. स्वप्नामध्ये सुद्धा मी आहे. कसं आहे बघा, मला स्वप्न पडताना मी असल्याशिवाय मला कसं स्वप्न पडेल? जिथे मी नाही तिथे स्वप्नच नाही, म्हणून तो आहेच. गाढ झोपेमध्ये मी नाही आहे, पण मी जरी नाही, अहो मला गाढ झोप लागली, अरे मी असल्याशिवाय गाढ झोपेचा अनुभव कोणाला येईल? एक सहज सांगून ठेवतो, हा आपला विषय निघाला म्हणून, हा काही खरा इथे सांगण्याचं कारण नाही. वेदांत म्हणून जो म्हणतात, तो वेदांत समजला केव्हा? या ज्या 3 अवस्था आहेत, जागेपण, स्वप्न आणि झोप, यांचं स्वरूप कळलं की वेदांत कळला. आणि पुढे मी असं म्हणेन की या 3 अवस्था जर ताब्यात आल्या तर माणूस ज्ञानी झाला. हुकमी झोप पाहिजे, निरूपणात ते सोडून द्या. हो, असं राहिलं ठीक आहे. हुकमी नव्हे तर निरूपण करणारा लागतो ना, रटाळ सांगतोय काहीतरी, ते नाही. पण मला झोप पाहिजे. सोपी गोष्ट नाहीये बरं काही. मी आपल्याला सांगितलं ना, गीतेमध्ये अर्जुनाला गुडाकेश हे नाव आहे. गुडाका म्हणजे निद्रा, निद्रेचा स्वामी आहे हा. पाहिजे तेव्हा निसतो. एकदा की नाही, आपली वर्तमानपत्रात आलेली गोष्ट, मुंबईच्या एका कॉलेजमध्ये, कॉलेजच्या हॉस्टेलमध्ये विद्यार्थ्यांनी पैज लावली. सगळ्यात जास्त निसतो कोण? तर एक मुलगा 1.5 दिवस निजला. रात्री जो निजला, दुसऱ्याची संध्याकाळी उठला, आणि खरंच तो निजलेला होता. जो खोटी झोप कळेल की नाही आपल्याला, नाही, दिवस निजला. म्हणजे झोपेवर ताबा येणं फार कठीण गोष्ट आहे. मी तर असं म्हणेन, परमार्थाला निद्रेवर ताबा आल्याशिवाय राहणार नाही. ऐकून ठेवा, सांगून ठेवतो आपल्याला. महाराज काय म्हणायचे? साधकाला 3 तास निद्रा पुरे. बघा, डॉक्टर लोक काय सांगतात, 6 तास निद्रा माणसाला पाहिजे, बरोबर. तेव्हा ते निद्रेचं प्रमाण 3 तासावर उतरवणं सोपी गोष्ट नाहीये. आपल्याला अनुभव आहे ना, पहाटे अगदी 3-3:30 उठले, हातपाय अंतरात बसले जेव. अरे तो केवळ आडवा होतो, झोपे निघाल कळत सुद्धा नाही. झोपे त्या जपामध्ये कसला जप करतोय, नाही का? अण्णासाहेब पटवर्धन की नाही, फार थोडं निजत. ते फार मोठे हे होते, वैद्य होते, आपल्याला माहिती आहे. आणि ते निजायचे कसे? पोटाशी पाय घेऊन निजायचे. आपल्या सतरंजीवर सुद्धा. आणि फार 3-4 तास निसत काही नाही पुढे. तर ते म्हणायचे, साधकाला खाणं आणि झोप यावरती ताबा आणलाच पाहिजे. आणि
तो एकदम येत नाही असं म्हणायचं. त्याला हळूहळूच हे करायला पाहिजे. म्हातारपणी झोप येत नाही म्हणतात, ही गोष्ट खोटी आहे. पुष्कळ वेळ काय होतं, दुपारी माणूस असतो ना निसतो आणि मग रात्री झोप येत नाही, त्याला वाटतं झोप येत नाही म्हणून. हे खरं नाही आहे, नाही का? आणि म्हातारपणच्या झोपेची एक गंमत अशी आहे, मान ढिली होते ना, तो निसतानाच असं करायला, बसले असतानाच असं करायला लागतो. बरोबर काय? सांगण्याचा माझा हेतू काय आपल्याला, तेव्हा या 3 अवस्था कळणं फार मोठी गोष्ट आहे. कोणाला कळतील? काय एवढं महत्व आहे अवस्थात्रयाचं? त्याचं कारण असं आहे, मी माझ्याकडे वेगळेपणाने पाहू शकल्याशिवाय 3 अवस्था कळायचे नाही. एक प्रयोग मी करून पाहायला आपल्याला सांगतो की झोप येते ना आपल्याला, म्हणजे फिजिओलॉजी म्हणजे शरीर रचना शास्त्र काय ते वेगळं. म्हणजे काय होतं, मेंदू त्या आमचं काहीतरी त्याचे ते केंद्र असतात, ते काम करायचे थांबतात, म्हणून माणसाला झोप येते. बरं का, विचार थांबतात आपलं होतं. पण झोप कशी येते तर सावधगिरी पाहिजे. आपण आता निसलो आणि झोप येते म्हणजे काय होतं, गंमत अशी, तिकडे लक्ष दिलं की झोप उडून जाते. पहा आपण करून, फार करू नका, त्याने डोकं दुखायला लागलं माझं. म्हणजे 2-3 दिवस केल्यानंतर झोप येईन ना, मेंदूला विश्रांती नाही, डोकं दुखायला लागलं. पण एक त्यात गंमत अशी झाली, 3ऱ्या दिवशी अशी अवस्था आली की जर झोप नाही जागे पण नाही. अजून मला चांगलं आठवतं, म्हणजे एक चमत्कारिकच अवस्था आली बघा. आणि मग कल्पना आली, योग वासिष्ठामध्ये असं सांगितलं स्पष्ट, तुम्हाला आत्मज्ञान पाहिजे ना, तर म्हणलं अगदी सोपा उपाय आहे. एका अवस्थेतून दुसऱ्या अवस्थेत जाताना एक संधिकाल असतो. संधिकालामध्ये एक उदाहरण घ्या, जागे पण नाही आणि झोप नाही अशी ती अवस्था आहे. तिथे तुम्ही स्थिर झालात की आत्मज्ञान झालं. कारण एक अवस्था जाऊन दुसरी अवस्था येताना जी संधी असते तिथे आत्मज्ञान असते. बर, हे फार कठीण आहे, नाही तर मेंदूला त्रास होतो त्याचा, आपण नका करू ते जास्त. पण पाहायला तर कळत नाही. मग झोपेवर ताबा म्हणजे काय, तर मला पाहिजे तेव्हा मी निजेन, इतक्या वेळ निजेन, हे यायला पाहिजे. आणि साधूचं हे एक लक्षण आहे, तुम्ही जाणून ठेवा. तुकाराम महाराजांचा एक अभंग आहे, मेले तरी जीत असो निजोनिया जागे, जो जो जे जे मागे ते चित्तीस. हा अनुभव आहे बघा. ते भरे तरी देऊ कमरेची लंगोटी, नाठाळाचे काठी माझा आणून, ते सोडून द्या. पण भाग्यवंत आम्ही विष्णुदास जगी, अभंग प्रसंगी धैर्यवंत, स्वतःच वर्णन आहे ते हे आहे बघा. मेले तरी जीत असो पण निजोनिया जागे, म्हणजे आपल्यासारखी झोप सत्पुरुषांना नसते. त्याचं कारण अगदी साधं आहे. झोप ही अज्ञानाचं लक्षण आहे, आणि जर तो आत्मज्ञानी असेल तर त्याला आपल्यासारखी झोप नाही, नाहीतर तो अज्ञानीच ठरेल. मग अवस्थात्रयामध्ये जर आपल्याला वेगळेपणाने पाहता आलं तर साक्षी भाव येईल. मी जागा आहे हे साक्ष राहील, मला स्वप्न पडताना स्वप्न पाहता येईल, आणि झोपेमध्ये सुद्धा मला झोप लागली ही जाणीव राहील. अहो, जागेपणी मी जागा आहे हे भान सारखं ठेवणं सोपं नाही आहे. सारखं नामस्मरण करणं आणि माझं अस्तित्वाचं भान ठेवणं दोन्हीचा अर्थ एक आहे. आपण सारखं नाम का विसरतो जागेपणी, कारण माझ्या साक्षीत्वाचं मला जाणीव नाही. स्वप्नाचं तर नाहीच नाही. आपल्याकडे एक म्हण आहे ना, मनी वसे ते स्वप्नी दिसे, ही फार उच्च अवस्था आहे. रात्रंदिवस ते डोक्यात असतं, बरं, तेव्हा ते स्वप्नात दिसेल. पण अलीकडे एक मोठा शास्त्रज्ञ, नोबेल प्राइज मिळालेला, तो वारला बघा अलीकडे, त्याला ही शक्ती होती, आज मला अमकं स्वप्न पाहिजे, ते स्वप्न द्यायला पडेल. कसं असतं आपल्याला, आहे का असं मला सांगा? छे, असं नाहीच आहे. आपल्या हातामध्ये नाहीच. आपल्याला दिवा स्वप्न सुद्धा धड नाही. त्यामुळे झोपेचं स्वप्न सोडून द्या. डे ड्रीमिंग म्हणतात ना, म्हणजे असं बसलाय आणि चक्र चाललंय डोक्यामध्ये. समजा एक प्रेमात पडलेला मनुष्य आहे आणि मग प्रेयसी घरी काय करीत असेल हे चक्र चाललं तिच्या डोक्यात, बरं का, तर ते सुद्धा सुसूत्र होणार नाही. मधून मधून ते नाहीच होईल, फार कठीण आहे. मग खरं स्वप्न आहे ते स्वप्न
मला पंख पाहिजे म्हणावं केवढा ताबा पाहिजे आपल्याला. आणि साधकाला जेव्हा अनुसंधान टिकायला लागतं तेव्हा पाहिजे ते स्वप्न पडतं, हेही लक्षात ठेवा. म्हणून तुकारामांची एक तक्रार आहे, जागृतीचा अनुभव नाही माझ्या स्वप्नी. तिने कबूल केलेलं आहे की देवा काय करू, अजून ती अवस्था आली नाही बघ. म्हणजे मग तिने अवस्था ते अनुसंधान जात असो. हे सांगायचं सगळं कारण काय? त्याचं कारण असं की आपला ज्ञानाचा जो विषय आहे ते ज्ञान म्हणजे काय? ज्ञानम विज्ञान सहितम असा श्लोक आहे. तर ज्ञान म्हणजे साध्या सोप्या भाषेत सांगतो आपल्याला. ज्ञान म्हणजे आपले जे विश्वास असतात त्या विश्वासांचे गाठोड असत. कसं? एक उदाहरण घ्या. किंवा सूर्य उगवला म्हणजे दिवस आहे, चंद्र उगवला आहे, चांदणं पडलंय म्हणजे रात्र आहे. हे फार मोठं झालं. हे विश्व अनंत आहे. सगळे विश्वास बरं का आहे. या विश्वामध्ये अनंत प्राणी आहे, पुन्हा विश्वासच आहे. पण त्या ज्याच्यावरून जगावरती येऊ. आपण हिंदुस्थानात आहोत. हिंदुस्थानात अमक्यांचं राज्य आहे. जगामध्ये अमेरिकेसारखे इंग्लंड सारखे देश आहेत. त्याच्यामध्ये एक राज्य आहे. काही ठिकाणी निग्रो राहतात, काही ठिकाणी युरोपियन लोक राहतात, काही ठिकाणी चीनी लोक राहतात. सगळे विश्वास बरं का. विश्वासाचं काय आहे? हे काय होते, थोडं वर्ग घेतल्यासारखं होतंय. मी फार खोलात शिकत नाही, तुम्हाला झोपच येईल, अवस्था येईल की नकोच त्याच. बघा, साधी गोष्ट सांगतो तुम्हाला. हेमोग्लोबिन कमी आहे. डॉक्टरांच्या संगतीनं ते गुण नाही वाण लागतो म्हणतात, तसं आम्हाला झालंय. म्हणजे अॅनिमिया सारखं झालंय. पांढऱ्या पेशी फार वाढल्या, लाल पेशी कमी झाल्या रक्तावल्या. तर मग तो काय करतो, तुम्ही हे औषध घ्या बरं का. औषध घेताना विश्वास असतो की हे घेतलं की माझ्या लाल पेशी वाढणार, होय ना. विश्वासाच्या कितीतरी गोष्टी. अहो इतकं कशाला. आता 9:15 झाले, 9:15 झाले. हे सगळा घोटाळा 10 वाजता आटपणार आणि आपल्याला गाडी मिळणार. विश्वास आहे ना. तुम्ही पाहता गाड्या किती घोटाळे होतात. काय सांगू तुम्हाला. समजा तुम्ही ठाण्याला राहता, तर ठाण्याचे काय तुरुंगात जाते वेळांच्या तुम्ही नाही का, तर सरळ घरी जाता. ते माझं घर आहे, त्या घरातली माणसं आहे, मी सुरक्षित जाणार आहे. हे सगळं विश्वास. मॅन इज अ बंडल ऑफ बिलीव्स, रसेलचं म्हणणं आहे. गाठोडा आहे. हे सगळं ज्ञान का आपण धरून चालतो ते ज्ञान आहे, ते ज्ञान नाही. आता या परीक्षेच्या तारखा लावतात ना, आपल्याला विश्वास किंवा अमक्या तारखेला परीक्षा आणि अमक्याला पेपर, अमका पेपर मिळायचा. पण एक गमतीची गोष्ट सांगतो. वर्तमानपत्रात परवा आलं होतं, ते कुठे नारायण पालिका भाईंदरला कुठेतरी मॅट्रिकच्या परीक्षेला त्यांना पुरवण्या मिळाल्या नाहीत विद्यार्थ्यांना. विश्वास काय जाताना की मला पुरवणी मिळणार, पेपर मिळणार. अहो पेपर भरचा आहे तो माहिती की तुम्हाला, ह्याच्याऐवजी तोच पेपर आला. पण विश्वास ना. असं सगळं मानवी जीवन विश्वासावर आहे. रसेलचं एक फार अप्रतिम वाक्य आहे. तत्वज्ञानाचाच विषय आहे हा, पण सोपा वाद. तो काय म्हणतो, माझी अमुक स्त्री आई आहे हा विश्वास आहे, पण अमुक पुरुष बाप आहे हा तर्क आहे म्हणतो. हा विश्वास म्हणजे तर्क आहे. आईने सांगितलं म्हणून हा तुझा बाप, ती सांगेल तो म्हणून तुझा बाप, हा तर्कच आहे. हा आईवर विश्वास, त्याच्यातून तर्क. दी मदर इज अ बिलीफ, ट्रू बिलीफ, ते नॉलेज आहे. अँड दी फादर इज अ जजमेंट. काय हे तत्वज्ञानाचं मोठं सूक्ष्म असतं. सांगायचं आहे तू काय आपल्याला की ज्ञान म्हणजे आधी विश्वासांचं गाठोड. मग विश्वास म्हणजे ज्ञान का नाही. सगळे विश्वास म्हणजे ज्ञान नाही. उदाहरणार्थ बघा, मला तुम्ही खरंच सांगा, इथे असं कोणी आहे का की ज्याला मी
कायमचा राहणार आहे, मारुतीसारखा चिरंजीव आहे माहितीये नाही. मी एक दिवस जाणार आहे. पण हे ज्ञान आहे का विश्वास आहे? हा विश्वास आहे. जर ते ज्ञान असतं तर मी जाणार आहे लक्षात राहून मी तसं वागलो असतो, आणि ते सत्पुरुषात असतं, आपल्यात नाही. म्हणून ज्ञानाची व्याख्या काय? ज्ञान म्हणजे अनेक तऱ्हेचे विश्वास, पण ते विश्वास सत्य आहेत, वस्तुस्थिती आहे, हे जेव्हा पटतं तेव्हा ते ज्ञान होतं. नाही तर नुसते विश्वास राहतात. आणि ते ज्ञान पटलं की त्याची श्रद्धा होते. विश्वासाची श्रद्धा केव्हा होते? ज्या वेळेला श्रद्धा शब्दाचा अर्थ सत्याची धारणा, श्रद्धा, बरं का? तेव्हा विश्वासाला ज्ञानाचं स्वरूप तेव्हा येतं ज्या वेळेला ते खरं आहे असा विश्वास घट्ट होतो. तुम्ही आम्ही सगळे देव आहेत असं म्हणतो, सगळे. तुकाराम बाबा कोणत्या अर्थाने म्हणत होते, किंवा रामकृष्ण कोणत्या अर्थाने म्हणत होते? त्या विश्वासातला जो जोर आहे, त्या विश्वासातलं जे खरेपण आहे ते आपल्यात नाही. आपण इतकं नामस्मरण करतो, तुकाराम बाबा नाही केलं. फरक काय आहे त्यात? तो म्हणतो तो आहे, याच्यातच आहे. आपल्याला वाटतं असेल किंवा नसेल बुवा. म्हणून विश्वास जेव्हा घट्ट होतो, बर्फ पडलेलं भुसभुशीत असतो तो विश्वास, आणि ते जेव्हा दगडासारखं घट्ट बनतो ती श्रद्धा, आणि जेव्हा ते मोडतच नाही ती निष्ठा. या 3 पायऱ्या आहेत. बर, मी आपल्याला सांगितलं ना, परीक्षेला विद्यार्थी अभ्यास करतात तेव्हा काय बा पास होणार का? हो होणार बुवा, हा विश्वास आहे. पास होणारच ना? हो, ही श्रद्धा. आणि पास झालाच पाहिजे, निष्ठा. याचं नाव ज्ञान. आपला सगळा व्यवहार की नाही, शेकडो 99 व्यवहार विश्वासावर आहे. विश्वासावर कसा? बरं का, फार सुंदर उदाहरण मी ऐकलंय. एका माणसाचं नुकतं लग्न झालं, आणि काहीतरी ते दिवाळी सण म्हणा, अमकं तमकं म्हणून बायकोला माहेरी पाठवली. माहेरी पाठवली ती मध्य प्रदेशमध्ये कुठेतरी गाव होतं, तिकडे पाठवली. आणि मग त्या दिवाळीला हे जायचं म्हणून मी येतोच आहे तिकडे. सगळी तयारी बियारी झाली, सगळं व्यवस्थित करीत होता. 8-15 दिवसांनी जायचं. ती घरी गेली, हा विश्वास. ती आता माझ्याकरता वाट पाहणार, ही विश्वास. मी जाणार, हा विश्वास. आणि एक दिवस सकाळी तार आली की बायको जळून मेली. काय विश्वास का श्रद्धा? विश्वास नेहमी कसा असतो? आंधळा असतो. विश्वास ऐकीव असतो, आतून येत नाही. आणि श्रद्धा जेव्हा, विश्वास जेव्हा घट्ट होतो तेव्हा आतून येतो, बाहेरचा पुरावा लागत नाही त्याला. म्हणून श्रद्धावान लभते ज्ञानम. तो आहेच, नाही कसा? तुकारामांनी पांडुरंगाची उपासना करताना ते काही दगडाचं देव आहे म्हणाले नाही, हा तोच आहे. ते जेव्हा त्याच्याशी भांडत किंवा त्याला सांगत काही, त्यावेळेला तो आहेच, याची भावना आहे. हाच फरक आहे तुमच्या आमच्यामध्ये आणि संतांच्या मध्ये. ते जेव्हा सगुणाची उपासना करतात त्यावेळेला तो आहेच, नाही कसा? आपण करतो, पण काय होतं तुम्हा आम्हाला सगळ्यांनाच माहिती काय होतं ते, नाही का? असं आहे बघा. आपण संतांच्यावर विश्वास ठेवतो, पण आपला विश्वास साहेबावरती विश्वास आहे, ऑफिसच्या तितकं सुद्धा सत्पुरुषावर नसतो. पण याला आणखी एक उदाहरण सांगतो. समजा आपल्याला 4-8 दिवस खोकला झाला आणि काय औषध पाणी केलं काही बरं होईना बा, बरं का? तेव्हा ती सांगितलं ना, डॉक्टरांची एक जात आहे कन्सल्टंट म्हणून, त्यांच्याकडे नेला. ती जमातच झालेली आहे बरं का. त्या जमातील ते अमकं करू नये, ते कालचं ते तसं काही करू नये, पण ते जमातच आहे. त्याच्याकडे नेलं. ते सारे पाहिले, रिपोर्ट पाहिले. खरं कधी यांना कळत नाही बरं का काय आहे. सगळं तऱ्हेची औषध देतात. नाही कळतं केव्हा मला, ज्ञान केव्हा म्हणायचं? ज्ञानाला निश्चिती आहे ना, व्हेन इट इज ट्रू, नाही का? नॉलेज इज ए बंडल ऑफ बिलीव्स विच आर ट्रू. वस्तुस्थिती तशी पाहिजे ना. मग पण तो काय म्हणाला, अहो हे क्षयाचं लक्षण आहे बरं का. म्हणल्या बरोबर किती आपण हादरतो का?
त्या विश्वासाला खरेपण येत. बरं, नाही तर नुसतं विश्वास असेल खोकला, त्यात काय आहे. म्हणजे क्षयामध्ये खोकला होतो म्हणजे खोकला झाला की क्षय झालाच पाहिजे असं काही उलट नाहीये, नाही का. म्हणून श्रद्धा आणि विश्वास याच्यामध्ये फार फरक आहे. ते परीक्षेचं मी सांगत होतो आपल्याला. इथे तर काय, ती बाई जाऊन मेली, गेला विश्वास, गेलाच मुळी. आणि का त्रास झाला, तर त्या विश्वासाला श्रद्धेचं स्वरूप मीच दिलं होतं की मी जाणार, माझी बायको भेटणार, मग तो दिवाळी होणार, मी धरूनच चाललो होतो. आणि जिथे खरा पुरावा नाही, वस्तुस्थितीचा आधार नाही, तरी खरं वाटतं ते अज्ञान. मी शहाणा आहे, लहान पोरासारखं होतं, 4 पोरं असली, शहाणा कोण, मी म्हणतो, नाही का. आपण हसतो, आपल्या तुमच्यात काय फरक आहे मला सांगा, नाही का. हो, तुम्ही 30 वर्ष नोकरी केली रेल्वेचं, तुम्हाला सगळं माहिती आहे. हो, माझं टाइम टेबल पाठ आहे म्हणाले. आपण त्याला ज्ञान समजतो, ती गंमत आहे, नाही का. बघा ना कशी गंमत होती की किती गोष्टीला आपण भलती श्रद्धा देतो आणि वागतो आपण, नाही का. अगदी असं आहे, पैशाने मला सुख मिळेल. अरे तुला एवढे पैसे आणखी का धडपडतोस, पैशाकडे सुख आहे हीच कल्पना, नाही का. कल्पना म्हणजे त्याला खरे पण आहे. मग हे का सांगतो इतकं सगळं मी, त्याचं कारण आहे. ज्ञानेश्वर महाराजांची उभी काय आहे, अर्जुना तव ना दया नाव ज्ञान येर प्रपंच हे विज्ञान तेच सत्यबुद्धी हे अज्ञान जाण. जे खरं नाही ते खरं मान्य हे अज्ञानाचं लक्षण आहे. आणि त्या श्रद्धा भंग करायला सत्पुरुषाला कष्ट पडतात की पैशानं सुखी होईन, किंवा मला मान मिळालं तर सुखी होईन, मला कुटुंबात मूल बाळ नसलं. तुम्ही पाहता ना काय माणसं हैराण होतात, म्हणजे मनाने. ती बाई नुसती हा हा करते, मूल बाळ नाही तर. अहो पण मूल बाळ ज्यांना आहे ते सुखी आहेत का, मला मिळालं तुम्ही सुखी होणार, ही श्रद्धा. बरं, ते अज्ञान. जी वस्तुस्थिती नाही आणि विश्वास आहे ते अज्ञान. बरं, आणि त्यांचं म्हणणं असं, जितकं तुमचं व्यवहारिक ज्ञान वाढेल तितकं अज्ञान अधिक दिसेल. बरं, खरे खरे जे शास्त्रज्ञ असतात त्यांचं ज्ञान जितकं वाढतं तितकं तितकं त्यांना अज्ञान मोक्ष दिसतं. त्याचं कारण असं, हे खरं ज्ञान नसतंच मुळी. ही नुसती पोट भरायची विद्या जसं समर्थ म्हणतात तशी ती आहे. आता हे विसरून जा. याच्या पार्श्वभूमीवर ज्ञानेश्वर महाराजांना काय सांगायचे, पुढे म्हणाले, जेणे सांगत्याचे बोलणे नाही. आता अज्ञान अवघे हारपे, विज्ञान निशेष करपे, आणि ज्ञान ते स्वरूपे होऊन जाईये. काय आहे, श्रद्धेमध्ये थोडं तादात्म्य आहे. मी आहे म्हणत असताना त्या आहेपणाशी माझं तादात्म्य आहे. एक उदाहरण घ्या. समजा एक माणूस बसलाय स्वस्थ आणि दुसरा आला म्हणला, अहो तुम्ही जिवंत आहात का, तू काय म्हणतोस काय. समजा 10 माणसं आली, तू जिवंत नाहीस, तू जिवंत नाहीस. अरे तुम्ही काय म्हणता काय, मी जिवंत आहे. का एवढं जोराने म्हणतो तो, माझ्या अस्तित्वाची जी मला खात्री आहे त्या खात्रीला दुसरी बाजूच नाही. आणि जगातल्या सगळ्या गोष्टीला दुसरी बाजू आहे. का हो, तुम्ही 100 वर्ष जगणार ना, जीवेम शरदशतम, जगणार. पण आलं की गेलं, दुसरी बाजू आली, नाही का. मी अमक्या मुलीशी लग्न केलं किंवा अमक्या मुलाशी लग्न केलं की मी सुखी होणार, अगदी खात्री. पण हळूच म्हणलं, पण तुमचं जमलं नाही तर, हो बुवा, म्हणजे गेलं, म्हणजे ज्ञान नाही. ज्ञान म्हणजे तेच. आणि जेथे खरं प्रेम आहे ना तिथे दुसरी बाजूच नाही. आणि ही सगुण उपासनेमध्ये असते, म्हणून सगुण उपासनेला महत्व आहे. बर, नाही तर नाहीच, नाही का. एक गमत सांगतो. एक सत्पुरुष होते, ते गेले तेव्हा त्यांना जाळायला याच्यावर ठेवलं होतं, चितेवर आग पेटली होती. एक ग्रस्त लांबून आला तर तो जो तिचा शिष्य होता त्याने तिची चिता पाहू दिली नाही. जा म्हणाले, जा. अरे मी इतक्या लांबून आलो, नाही पाहायचं नाही ते. तेव्हा त्याने विचार, अहो हे काय, ते लांबून आली तुम्ही त्याने पाहू देत नाही. गुरुला जळलेला पाहिला की गुरु नाहीसा झाला असं वाटतं, म्हणून म्हणले पाहायचं नाही. बघा कसं आहे, म्हणजे त्याला दुसरी बाजू नाहीच मग, नाही का.
आणि ही दुसरी बाजू नाहीसं करण्याकरता पुन्हा सत्पुरुषावरच विश्वास ठेवावा लागतो. हे त्याचं चांडे आहे. म्हणजे ज्याला अज्ञान नाही अशा माणसालाच पुन्हा विचारावं लागतं. म्हणजे मग ते खरं पुस्तकात वाचून परमार्थ साधत नाही कारण ते आहे. कारण माझ्या बुद्धीनं मी ते पाहणार, तिथे श्रद्धाशी बसू शकत नाही. पण एखाद्याने सांगितलं की नाही हे असंच आहे, बसले की काम झालं. बरं, हे त्यात मर्म आहे. म्हणून ज्ञानाचे दोन प्रकार आहेत. एक उष्ण आणलेलं ज्ञान आणि दुसरं साक्षात ज्ञान. उष्ण आणलेलं ज्ञान म्हणजे निरूपणं ऐकली, पुस्तकं वाचली, गप्पा ठोकल्या, त्यातून जे येतं ना सगळं हे उष्ण ज्ञान आहे. आणि याचं उत्तम उदाहरण म्हणजे समजा एखाद्या माणसाचा घरातलं कोणीतरी मेलं आणि तुम्ही समाचाराला गेलात. तुम्ही कधी शंकराचार्य वाचलेला नाही, काही नाही, पण निरूपणं भरपूर ऐकलेली आहेत. काय ज्ञान बोलतो आपण. मी आपण म्हणतोय, तुम्ही नाही म्हणत आहे मी. काय ज्ञान बोलतो. ज्ञानेश्वरी महाराजांचं कौतुक वाटेल. अरे मी ज्ञानेश्वरी लिहिली पण सांगणार आणखी माझ्यापेक्षा हुशार आहे. काय चमत्कार नाही का. हे उष्ण ज्ञान सगळं. बरं, साक्षात ज्ञान म्हणजे अरे माझा हात पोळलेला आहे, मला माहिती आहे काय असतं ते. तुम्हाला एक उदाहरण सांगतो. डॉक्टर जॉन्सन होता ना इंग्लंड मधला, त्याचं बॉस्वेलनी चरित्र लिहिलं आहे. तो बॉस्वेल बरोबर याला गेला होता आयर्लंड मध्ये. तिथे एका हॉटेलात चहा पीत बसले होते. चहा पीत बसला असताना समोर एक मनुष्य बसला होता, उदासीन बसला होता. बरं का. तेव्हा जॉन्सनने विचारलं, हा पहिला कोशकार डिक्शनरीवाला, इंग्लिश मध्ये डिक्शनरी वाचलेला, अतिशय बुद्धिमान होता हा आणि साधा चांगला मनुष्य. तर मग तुझ्या एवढं उदासीन बसल्यास काय आहे. तो म्हणलं काय करू म्हणाला, माझी बायको मेली म्हणाला. बरं का. तेव्हा हा काय म्हणायला लागला, अरे मग बायको मेली मग एवढं उदासीन का होतोय, जीवन त्याच्यापेक्षा मोठं आहे ना. तो काय म्हणाला, यू आर स्पीकिंग सेकंड हँड नॉलेज. तू जे सांगतोय सगळं उष्ण आहे, सेकंड हँड आहे म्हणाला. तर जॉन्सन त्याची बायको मेली होती. तर तो काय म्हणाला, चूक आहे तुझं म्हणणं, मी हे फर्स्ट हँड नॉलेज बोलतो आहे. आणि इतकंच नव्हे, तुझं तुझ्या बायकोवरती प्रेम नव्हतं एवढं माझ्या बायकोवरती प्रेम होतं हे मी बोलतो ते खरं आहे. असं तुमचं आमचं सगळं जे बोलणं आहे, व्यवहार आहे, सेकंड हँड नॉलेज आहे. हे ज्ञान नव्हे. मग ज्ञान कोणचं. श्रद्धेनं ज्ञानाच्या वस्तूशी तादात्म्य होणं हे ते आहे. एका माणसाला दाढदुखी झाली, भयंकर दुखी झाली. दाढदुखीचं काय आहे, त्याचा मेंदूशी साक्षात संबंध असल्यामुळे अतिशय फार दुःख होतं. सहनच होत नाही माणसाला, काही सुद्धा सहन होत नाही. बरं का. तेव्हा ज्याला दाढदुखी नाही त्याला देहाचं दुःख काय असतं याची कल्पना नसते. काय तळमळत आहोत तुम्ही, त्याला काहीतरी शेका बिका हे करा, तुझे लेखा दुखू दे दाढ म्हणजे कळेल तुला काय ते. फर्स्ट हँड नॉलेज. फर्स्ट हँड नॉलेज म्हणजे काय, प्रत्यक्ष त्याच्याशी तादात्म्य झाल्याशिवाय ते कळत नाही. बरं, मी लहानचं गमतीचं उदाहरण सांगतो आपल्याला. मागे सांगितलंय मी, लहानशी गोष्ट आहे पण अतिशय मार्मिक आहे. आता बघा, लोकशाही शब्द आपल्याला माहिती आहे, त्यावरून किती शब्द निघाले आहेत. नोकरशाही, नवरेशाही, आमकीशाही, तमकीशाही, नाही का. हा शब्द लोकमान्यानं सुचला. तुरुंगामध्ये असताना ब्युरोक्रेसी, हे जे IAS ऑफिसर असतात ना त्यांच्या, पण ब्रिटिश सरकार म्हणजे ब्युरोक्रेसी, त्यांना मराठी शब्द पाहिजे होता. तुरुंगात होते काय बा. आणि एके दिवशी रात्री त्यांना तो सुचला, नोकरशाही हा शब्द सुचला. बरं का. सुचल्यानंतर ते बाहेर आल्यावर मंडळीनं सांगताना म्हणाले, ज्या दिवशी रात्री मला तो शब्द सुचला त्या दिवशी मला रात्री आनंदाने झोप आली नाही. बरं, आनंदाने झोप आली नाही. तेव्हा एक गृहस्थ म्हणाले, अहो तुरुंगात कसला आनंद आहे. तेव्हा हे म्हणाले, तुरुंगात गेल्याशिवाय कळायचं नाही म्हणाले. तसंच की नाही,